नमस्कार सगळ्यांना, मी रेश्मा पाठक आणि आज आपण यांना नवीन म्हणजे आज शेंगदाण्याचे लाडू करणार आहे. तर त्याची पुढे रेसिपी दाखवतो तुम्हाला कशी करायचे लाडू छान. आणि मुलांना पण खूप आवडतात ते लाडू, त्यामुळे आज मी शेंगदाण्याचे लाडू करतोय. तर आपण आहे ना हे शेंगदाणे ना छानपैकी भाजून घेतले ते. आता त्याला छान आपल्याला पाकडून घ्यायचे ते. आणि त्याच्यानंतर गूळ आहे ना, आपण हे बघा बारीक केलेला आहे, तो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि ड्रायफ्रूटसाठी मी बदाम आणि काजू घेतली, त्याची पेस्ट करायची आपल्याला. आणि आपल्याला ना शेंगदाण्याचं ना कूट करून घ्यायचं आहे आता. तुम्हाला तर माहिती आहे शेंगदाण्याचे लाडू किती पौष्टिक आहे आणि मुलांना ते द्यायलाच पाहिजे. आता आपण ना शेंगदाणे सोलून घेतले ते. आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे आपण आता शेंगदाण्याचं कूट केलं आहे बघा बारीक. आणि ते ड्रायफ्रूट्स केले होते ना, ते सुद्धा आपण बारीक केलं. आणि आता आपण त्याच्यामध्ये ना तूप टाकायचे आणि मग नंतर आपण गूळ टाकून मग त्याला छानपैकी मिक्स करून मग त्याला लाडू करून घ्यायचे त्याचे. आता ना आपल्याला याला मिक्स करायचे पूर्ण. आपण जे शेंगदाण्याचा कूट केलं आहे, गूळ बेल टाकलं आहे ना, ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे बघा आपले आता एवढे लाडू झाले ते. आणि आता अजून करायच्यात लाडू हेवाले. आता आपले ना शेंगदाण्याचे लाडू तयार झाले ते. हे बघा तुम्ही बघू शकता.